नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर डियर. आपण जनरल इन्शुरन्स पेपर 3 हा विषय पाहत आहोत. यामध्ये अग्निविमा हा दुसरा टॉपिक आपण चालू केलेला आहे. साधारणपणे काल आपण अग्निविम्याची मूलभूत तत्वे कोणती आहेत त्या तत्वांचा बारकाईने अभ्यास केलेला आहे. विम्याची जी मूलभूत 6 तत्वे आहेत ही 6 तत्वे अग्निविम्याला लागू होतात आणि अग्निविम्यामध्ये विमेदाराला नुकसान भरपाई दिली जात असताना या तत्वांचा विचार करून विमेदाराला नुकसान भरून द्यावं का देऊ नये याचा निर्णय विमा कंपनी घेत असते. जर या तत्वाचा बारकाईने अभ्यास केला तर कोणतं नुकसान भरून दिलं जाईल आणि कोणतं नुकसान भरून दिलं जाणार नाही हे आपल्याला समजू शकतं. आता यानंतर या टॉपिकमधला पुढचा जो आज भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे अग्निविम्यातील जोखीम. अग्निविम्यातील जोखीम. सर्वसाधारणपणे अग्निविम्यातील असणारी जोखीम जी आहे या जोखमीचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे भौतिक जोखीम. आकडा भौतिक जोखीम. फिजिकल हॅझर्ड्स. आणि ब आकडा आहे दुसरी जोखमीचा प्रकार आहे नैतिक जोखीम. याला मोरल हॅझर्ड्स असं म्हणतात. तर अग्निविम्यामध्ये असणारी जोखीम ही 2 प्रकारची आहे. यामध्ये पहिला प्रकार आहे भौतिक जोखीम आणि दुसरा प्रकार आहे नैतिक जोखीम. मग आता भौतिक जोखीम म्हणजे नेमकं काय? भौतिक जोखीम कशाला म्हणायचं? तर सर्वसाधारणपणे भौतिक जोखीम म्हणजे अशा प्रकारची जोखीम की जी प्रत्यक्ष पाहून समजते. ज्या विमा विषय वस्तूचा आपण विमा घेणार आहे ती विमा विषय वस्तू आपण पाहिली की त्या विमा विषय वस्तूला भौतिक जोखीम किती आहे हे आपल्याला पाहून समजू शकतो. किंवा विमेदाराने विमा घेताना जो अग्निविम्याचा प्रस्ताव अर्ज भरलेला असतो या प्रस्ताव अर्जामध्ये देखील विमेदाराने सर्व माहिती भरलेली असते. या माहितीवरून अग्निविम्यात भौतिक जोखीम किती आहे किंवा त्या मालमत्तेला भौतिक जोखीम किती आहे हे आपल्याला समजू शकतं. मग आता या ठिकाणी भौतिक जोखीम कमी आहे का अधिक आहे हे कसं समजायचं? तर या भौतिक जोखमीमध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगितलेला आहे की ज्या इमारतीचा आपण विमा घेणार आहे ती इमारत जर आग प्रतिबंधक साधनांनी बांधलेली असेल तर भौतिक जोखीम ही कमी असते. कारण या ठिकाणी आग प्रतिबंधक साधनांनी इमारत बांधल्यामुळे जर त्या इमारतीला आग लागली तर ताबडतोब आपण ती आग आटोक्यात आणू शकतो. याच्याऐवजी जर ती इमारत विटांनी बांधलेली असेल तर त्याला भौतिक जोखीम मध्यम असते. आणि याच्याऐवजी जर इमारत लाकडी साहित्याने बांधलेली असेल तर त्याला भौतिक जोखीम अधिक असते. भौतिक जोखीम जर कमी असेल तर विमा कंपनी विम्याचा हप्ता कमी आकारते आणि भौतिक जोखीम जर त्या मालमत्तेला जास्त असेल तर विमा कंपनी विमेदाराला विम्याचा हप्ता जास्त आकारते. दुसरा मुद्दा आपल्याला भौतिक जोखमीचा सांगता येईल की जर विमेदाराची इमारत 1 मजली असेल तर भौतिक जोखमीचे प्रमाण कमी असते. कारण त्या इमारतीला जर आग लागली तर ती आग आपण ताबडतोब आटोक्यात आणू शकतो. याच्याऐवजी जर इमारत 2 मजली असेल तर भौतिक जोखीम थोडीशी वाढत असते आणि इमारत जर अनेक मजली असेल तर भौतिक जोखीम ही
अधिक असते. तिसरा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की इमारतीचा वापर कोणत्या कारणासाठी आपण करतो यावर देखील भौतिक जोखमीचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात अवलंबून असते. जर इमारतीचा वापर राहण्यासाठी केला जात असेल तर भौतिक जोखमीचे प्रमाण जास्त असते. याच्याऐवजी त्या इमारतीचा वापर दुकानासाठी केला जात असेल तर भौतिक जोखमीचे प्रमाण वाढत असते किंवा मध्यम होत असते. परंतु त्या इमारतीचा वापर गोदामसाठी किंवा कारखान्यासाठी केला जात असेल तर भौतिक जोखमीचे प्रमाण या ठिकाणी अधिकच वाढत असते. चौथा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल भौतिक जोखमीचा की कारखान्यात उत्पादनासाठी जर विजेचा वापर केला जात असेल तर त्या कारखान्याला जोखीम ही वाढत असते. कारण विजेचे शॉर्ट सर्किट होऊन कारखान्याला आग लागण्याचा धोका असतो. त्याचबरोबर जर कारखान्यात उत्पादनासाठी गॅसचा वापर केला जात असेल तर त्या ठिकाणी भौतिक जोखमीचे प्रमाण हे जास्त असते. पाचवा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की विमा घेतलेल्या जागेमध्ये कोणती वस्तू साठवली जाते यावर देखील भौतिक जोखमीचे प्रमाण हे कमी अधिक प्रमाणात अवलंबून असते. उदाहरणार्थ विमा घेतलेल्या जागेमध्ये जर सिमेंटची पोती साठवली जात असतील तर त्या ठिकाणी भौतिक जोखमीचे प्रमाण हे कमी असते. याच्याऐवजी जर धान्याचा साठा केला जात असेल तर भौतिक जोखीम ही अधिक वाढत असते. याच्याऐवजी जर त्या ठिकाणी कापडाचा साठा केलेला असेल, तेल, पेट्रोल, रॉकेट, फटाके असं साहित्य जर त्या ठिकाणी साठवलेलं असेल तर त्या ठिकाणी भौतिक जोखमीचे प्रमाण हे वाढत असते. कारण फटाके, रॉकेट हे जे पदार्थ आहेत या बऱ्याच वेळा त्या ठिकाणी जर आग लागली तर आगीमध्ये या साहित्याचा स्फोट होऊ शकत असतो आणि त्या ठिकाणी आग ही आपल्या आटोक्यात येऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी भौतिक जोखमीचे प्रमाण जास्त असते. आता याच्या सहावा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की इमारतीत आग विझवण्यासाठी पाणी, वाळू, आग विझवणारी गॅस सिलेंडर्स असं साहित्य ठेवलेलं असेल तर त्या ठिकाणी त्या इमारतीला जोखीम ही कमी असते. तसेच अग्निशामक दलापासून इमारत जर जवळ असेल तर भौतिक जोखीम ही कमी असते. कारण इमारतीला आग लागली तर ताबडतोब आपण अग्निशामक दलाला पाचारण करू शकतो आणि त्या ठिकाणी ताबडतोब आग आटोक्यात आणली जाऊ शकत असते. याच्याऐवजी इमारत जर अग्निशामक दलापासून खूप लांब असेल तर भौतिक जोखीम ही वाढत असते. त्याचबरोबर इमारतीच्या शेजारी स्फोटके तयार करणारे कारखाने असतील तर त्या इमारतीला भौतिक जोखीम वाढत असते. म्हणजेच या ठिकाणी भौतिक जोखीम अग्निविम्यातील जी आहे ही भौतिक जोखीम म्हणजे काय तर प्रत्यक्ष ती मालमत्ता पाहून त्या मालमत्तेला किती भौतिक जोखीम आहे हे आपण ठरवू शकतो. म्हणून भौतिक जोखीम म्हणजे अशा प्रकारची जोखीम की जी प्रत्यक्ष पाहून समजते किंवा विमेदाराने प्रस्ताव अर्जामध्ये जी माहिती भरलेली आहे ती माहिती वाचून त्या मालमत्तेला किती भौतिक जोखीम आहे हे आपण समजू शकत असतो. भौतिक जोखीम जर कमी असेल तर विमेदाराला विम्याचा हप्ता कमी आकारला जातो आणि भौतिक जोखमीचे प्रमाण जर जास्त असेल तर विम्याचा हप्ता जास्त आकारला जातो. अशा पद्धतीची अग्निविम्यातील भौतिक जोखीम. यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे नैतिक जोखीम. अग्निविम्यातील नैतिक जोखीम. आता नैतिक जोखीम ही विमेदाराच्या त्याचप्रमाणे एकूण समाजाच्या नीतिमत्तेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ विमेदाराने स्वतःच गुपचूप विमा घेतलेल्या मालमत्तेला आग लावली
हे नैतिक जोखमीचं प्रमाण झालं. या ठिकाणी किंवा विमेदाराने दुसऱ्या व्यक्तीस मालमत्तेला आग लावण्यास सांगणे. बऱ्याच वेळा काय होतं, विमेदाराच्या वाईटावर असणारी जी व्यक्ती आहे, या वाईटावर असणाऱ्या व्यक्तीकडून त्या मालमत्तेला आग लावली जाते आणि मालमत्तेचं नुकसान होत असतं. विमेदाराचा शत्रू असेल आणि त्या शत्रूने विमेदाराच्या न कळत रात्रीच्या वेळी त्या मालमत्तेला आग लावली, जाणून बुजून त्या, किंवा एखाद्या कामगार संघटना असतील, या ठिकाणी कामगार संघटना आणि मालक यांच्यामध्ये जर विरोध असेल तर काही वेळा कामगार संघटना मालकाच्या कारखान्याला आग लावू शकत असते. मग अशा वेळी हे नैतिक जोखमीचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असू शकत असते. भारतात विमेदाराने स्वतःच आग लावून विमा कंपनीकडून नुकसान भरून घेतल्याची उदाहरणे आपल्याला पाहावयास मिळत असतात. आता नैतिक जोखमीमधील गैरप्रकार जर कायद्याने सिद्ध करता आला तर हानी भरून देण्याची जबाबदारी ही विमा कंपनीवर राहणार नाही. समजा नुकसान झालं आणि त्यावेळी विमा कंपनीने हे सिद्ध केलं की विमेदारानेच जाणून बुजून आपल्या मालमत्तेला आग लावलेली आहे, असं जर सिद्ध झालं तर विमा कंपनीवर नुकसान भरून देण्याची जबाबदारी राहत नाही. आता अग्नी विम्यामध्ये नैतिक जोखमीचे प्रमाण हे खूप असल्यामुळे विमेदाराच्या मालमत्तेचा विमा स्वीकारण्यापूर्वी विमा कंपनी विमेदाराच्या चारित्र्याविषयी आणि त्याच्या बाजारपेठेतील नावलौकिकाविषयी संपूर्ण चौकशी करत असते. विमेदाराचं चारित्र्य कसं आहे, बाजारपेठेतील त्याचा नावलौकिक कसा आहे. जर विमेदाराचं चारित्र्य चांगलं नसेल, बाजारपेठेमध्ये त्याचा नावलौकिक चांगला नसेल, तर बऱ्याच वेळा विमेदार स्वतःच्या मालमत्तेला स्वतः आग लावू शकतो. म्हणजे अशा वेळी नैतिक जोखमीचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे नैतिक जोखीम ही विमेदाराच्या आणि एकूण समाजाच्या नीतिमत्तेवर अवलंबून असते. विमेदाराची नीतिमत्ता चांगली असेल तर नैतिक जोखमीचं प्रमाण कमी राहतं. विमेदाराची नीतिमत्ता चांगली नसेल तर नैतिक जोखमीचं प्रमाण वाढत असतं. म्हणून विमा देताना विमेदाराची नीतिमत्ता कशी आहे, त्याच्या बाजारपेठेतील त्याचा नावलौकिक कसा आहे, याची संपूर्ण चौकशी विमा कंपनी करत असते आणि मगच विमेदाराला विमा देत असते. तर अशा पद्धतीची अग्नी विम्यातील जोखीम जी आहे ही दोन प्रकारची जोखीम आहे, भौतिक जोखीम आणि नैतिक जोखीम. या जोखमीचं प्रमाण जर वाढत असेल तर विमा हप्ता जास्त आकारला जातो. जोखमीचं प्रमाण जर कमी असेल तर त्या विमेदाराला विम्याचा हप्ता कमी आकारला जातो. आता यानंतर या टॉपिक मधला पुढचा भाग आपल्याला पाहावयाचा आहे तो म्हणजे अग्नि विमा आणि आयुर्विमा या दोन विम्यामध्ये काय फरक आहे. अग्नि विमा व आयुर्विमा किंवा याला जीवन विमा असं देखील म्हटलं जातं. आयुर्विमा यामधील फरक, difference between fire insurance and life insurance. आता अग्नि विमा आणि आयुर्विमा, गेल्या वर्षी आपण 11वी मध्ये आयुर्विमा संपूर्ण पाहिलेला आहे. आयुर्विमा हा माणसाच्या आयुष्यावर केला जाणारा करार आहे, परंतु इतर विमे अग्नि विमा हा माणसाच्या आयुष्यावरचा करार नाही, तर तो मालमत्तेवर केला जाणारा करार आहे. सर्वसाधारणपणे आयुर्विमा आणि अग्नि विमा
या दोन विम्यामध्ये जर फरक पाहावयाचा असेल तर यामध्ये पहिला आपल्याला मुद्दा सांगता येईल त्या दोन्हीचा अर्थ काय आहे. अग्नि विमा म्हणजे काय आणि आयुर्विमा म्हणजे काय. तर अग्नि विमा म्हणजे अन्य प्रकारचा विमा व्यवसाय वगळून आगीमुळे अथवा आगीचा परिणाम म्हणून होणाऱ्या हानी विरुद्ध विम्याचा करार करण्याचा व्यवसाय असून विमा पॉलिसीत रूढीप्रमाणे समाविष्ट केल्या जाणाऱ्या अन्य काही धोक्यांचाही समावेश होत असतो. यास आपण अग्नि विमा असं म्हणत असतो. म्हणजे आगीमुळे झालेले नुकसान भरून मिळण्यासाठी जो विमा घेतला जातो त्याला अग्नि विमा असं म्हटलं जातं. तर आयुर्विमा म्हणजे काय. तर आयुर्विमा हा माणसाच्या आयुष्यावर केला जाणारा करार आहे. माणसाच्या आयुष्याशी संबंधित एखादी घटना घडल्यानंतर विशिष्ट रक्कम देण्याची हमी या करारामध्ये दिलेली असते आणि त्या प्रित्यर्थ विमेदार विशिष्ट काळासाठी विम्याचा हप्ता भरत असतो. यास आपण आयुर्विमा असं म्हणतो. म्हणजेच आयुर्विमा हा माणसाच्या आयुष्यावर केला जाणारा करार, तर अग्नि विमा हा मालमत्तेवर केला जाणारा करार. तर असा अर्थ आपल्याला दोन्ही विम्यामधील सांगता येईल. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की विमित वस्तू. विमित वस्तू अग्नि विम्यामध्ये विमा विषय वस्तू कोणती आणि आयुर्विम्यामध्ये विमा विषय वस्तू कोणती. तर सर्वसाधारणपणे अग्नि विमा हा मालमत्तेवर केला जाणारा करार आहे. म्हणजे अग्नि विम्यामध्ये विमित वस्तू ही मालमत्ता असते. फॉर एक्झाम्पल घर असेल, कारखाना असेल, गोदाम असेल, तर ह्या विमा विषय वस्तू झाल्या. म्हणजे या मालमत्ता ज्या आहेत या मालमत्ताच विमा विषय वस्तू आहेत. मालमत्तेवर केला जाणारा करार हा अग्नि विम्याचा करार असतो. तर आयुर्विम्यामध्ये विमा विषय वस्तू कोणती. तर आयुर्विमा हा माणसाच्या आयुष्यावर केला जाणारा करार आहे. म्हणजेच माणसाचं आयुष्य ही आयुर्विम्यातील विमा विषय वस्तू आहे. तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल घटना. सर्वसाधारणपणे आग विम्यामध्ये घटना ही विमा करारात नमूद केलेली असली तरी ती घटना भविष्यात घडेलच असं आपण म्हणू शकत नाही. विमेदाराने आपल्या मालमत्तेचा अग्नि विमा घेतला म्हणजे आग लागण्याची घटना घडली तर विमेदाराला नुकसान भरपाई दिली जाते. म्हणजेच भविष्यात त्या इमारतीला आग लागेलही किंवा लागणारही, म्हणजे ती घटना भविष्यात घडेलच असं आपण म्हणू शकत नाही. परंतु आयुर्विम्यामध्ये मात्र ज्यासाठी विमेदाराने विमा घेतलेला असतो ती घटना ही घडणारीच असते. म्हणजे भविष्यात केव्हा ना केव्हा विमेदाराचा मृत्यू हा होणारच असतो. म्हणजे आयुर्विम्यामधील घटना ही निश्चित स्वरूपाची आहे, परंतु अग्नि विम्यातील घटना ही अनिश्चित अशा स्वरूपाची असते. चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल मुदत. अग्नि विम्याची मुदत किती असते आणि आयुर्विम्याची मुदत किती असते. सर्वसाधारणपणे अग्नि विमा हा अल्प मुदतीचा करार आहे असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे या विम्याची मुदत जास्तीत जास्त 1 वर्ष अशी असू शकते. 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी अग्नि विमा आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे अग्नि विमा हा अल्प मुदतीचा करार आहे असं म्हटलं. परंतु आयुर्विमा हा दीर्घ मुदतीचा करार आहे. या विम्याची मुदत 5, 10, 15, 20, 25, 30 एखाद्या वेळी विमेदाराच्या मृत्यूपर्यंत अशी देखील असू शकते. म्हणजेच आयुर्विमा हा दीर्घ मुदतीचा करार आहे तर अग्नि विमा हा अल्प मुदतीचा करार आहे. असा फरक या दोन्ही केला जातो.
पाचवा मुद्दा सांगता येईल उद्देश. अग्नी विमा घेण्याचा उद्देश काय असतो तर विमेदाराने आपल्या मालमत्तेचा अग्नि विमा घेण्या पाठीमागचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे जर मालमत्तेचे भविष्यात त्या विशिष्ट धोक्यामुळे नुकसान झाले तर झालेले नुकसान भरून मिळावे असा अग्नि विमा घेण्या पाठीमागचा उद्देश असतो. तर आयुर्विमा घेण्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर आयुर्विमा हा भविष्य काळासाठी तरतूद करावी किंवा आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांना संरक्षण मिळावे किंवा मुलामुलींच्या शिक्षणाची तरतूद व्हावी अशा उद्देशाने विमेदाराने आयुर्विमा घेतलेला असतो. सहावा मुद्दा सांगता येईल नुकसान भरपाई. सर्वसाधारणपणे अग्नि विम्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम दिली जात असताना विमेदाराचे त्या विशिष्ट धोक्यामुळे प्रत्यक्षात जेवढं नुकसान झालेलं असेल तेवढंच नुकसान विमा कंपनी भरून देते. कारण आपण कालच पाहिलेलं आहे की अग्नि विम्याला नुकसान भरपाईचं तत्व लागू होतं. या तत्वामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की या तत्वानुसार विमेदाराच्या मालमत्तेचं जर नुकसान झालं तर प्रत्यक्षात जेवढं नुकसान झालेलं असेल तेवढंच नुकसान त्या तत्वानुसार विमा कंपनी विमेदाराला भरून देत असते. म्हणजेच अग्नि विम्यामध्ये नुकसान भरपाई दिली जात असताना प्रत्यक्षात जेवढं नुकसान झालेलं असेल तेवढंच नुकसान विमा कंपनी भरून देत असते, त्यापेक्षा जादा नुकसान भरून दिलं जात नाही. परंतु आयुर्विम्यामध्ये मात्र विम्याची मुदत संपताना विमेदार जिवंत असेल किंवा हयात असेल तर त्याला स्वतःला किंवा मुदतीच्या अगोदरच मुदत पूर्ण होण्याच्या अगोदरच जर विमेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला त्याने जेवढ्या रकमेचा विमा घेतलेला असेल तेवढी सर्व रक्कम विमा कंपनी परत करत असते. एखाद्या विमेदाराने 10 लाख रुपयाचा विमा घेतला 10 वर्ष मुदतीसाठी, 5 वर्षानंतर विमेदाराचा मृत्यू झाला तर विमा कंपनी त्याच्या वारसाला 10 लाख रुपये परत करत असते. म्हणजेच आयुर्विम्यामध्ये जेवढ्या रकमेचा विमा घेतलेला असेल तेवढी सर्व रक्कम विमा कंपनी विमेदाराला किंवा त्याच्या वारसाला परत करत असते. सातवा मुद्दा सांगता येईल विमेयहित. म्हणजे आयुर्विम्यामध्ये विमेहित केव्हा असावं आणि अग्नि विम्यामध्ये विमेहित केव्हा असावं तर अग्नि विम्यामध्ये विमा घेताना विम्याची मुदत सुरू असताना आणि नुकसान होताना अशा तिन्ही वेळी विमेदाराला त्या मालमत्तेमध्ये विमेहित असणं आवश्यक आहे. यापैकी एखाद्या जरी वेळी विमेहित नसेल तर विम्याचा करार हा विमा कंपनीवर बंधनकारक राहू शकत नाही. तर आयुर्विम्यामध्ये विमा घेताना विमेहित असणे म्हणजे पुरेसा आहे. नुकसानीच्या वेळी ते असले तरी चालते आणि नसले तरी सुद्धा चालू शकते. आठवा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल गुंतवणूक आणि संरक्षण. गुंतवणूक आणि संरक्षण म्हणजेच अग्नि विमा हा फक्त संरक्षणासाठी घेतला जातो. गुंतवणूक करणे हा अग्नि विमा घेण्या पाठीमागचा उद्देश नसतो. जरी विमाविषयी वस्तूचे नुकसान झाले नाही तर विमा कंपनी भरलेला हप्ता देखील अग्नि विम्यामध्ये परत करत नाही. त्यामुळे अग्नि विमा हा फक्त संरक्षणासाठी घेतला जात असतो. गुंतवणूक करणे हा त्याचा पर्याय किंवा उद्देश नसतो. परंतु आयुर्विमा हा बचत
आणि बचती बरोबरच कुटुंबियांना संरक्षण अशा दुहेरी उद्देशाने घेतला जातो. 9वा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल, वैद्यकीय परीक्षा. आता अग्नि विम्यामध्ये वैद्यकीय परीक्षेचा प्रश्न येत नाही, तर ज्या मालमत्तेचा विमेदार विमा घेणार आहे त्या मालमत्तेची तपासणी विमा कंपनीकडून केली जात असते. परंतु आयुर्विम्यामध्ये माणसाच्या आयुष्यावर करावयाचा करार असल्यामुळे जर मोठ्या रकमेचा विमा घ्यावयाचा असेल तर त्या माणसाची वैद्यकीय तपासणी करावी लागत असते. 10वा मुद्दा, विमा रक्कम. अग्निविमा किती रकमेचा घेता येतो आणि आयुर्विमा किती रकमेचा घेता येतो? तर अग्निविमा घेतला जात असताना सर्वसाधारणपणे विमेदाराच्या मालमत्तेचे जेवढे मूल्य आहे तेवढ्याच रकमेचा, जास्तीत जास्त तेवढ्याच रकमेचा आपण अग्निविमा घेऊ शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. परंतु आयुर्विमा हा विमेदाराचे उत्पन्न पाहून किती रकमेचा घ्यावा हे विमेदार ठरवत असतो किंवा विमा कंपनी त्याला तेवढ्या रकमेचा विमा मंजूर करत असते. 11वा मुद्दा, विमा हप्ता. अग्निविम्यामध्ये विम्याचा हप्ता हा विमेदाराच्या मालमत्तेला असणारा धोका, विमेदाराच्या मालमत्तेची किंमत, त्याला असणारी जोखीम, नुकसानीची शक्यता या सर्व बाबींचा विचार करून त्या मालमत्तेला अग्निविमा हप्ता आकारला जात असतो. परंतु आयुर्विम्यामध्ये विमा हप्ता ठरवला जात असताना विमेदाराचे वय, विम्याची मुदत आणि विमेदाराचं वय या दोन्हीवर विमा हप्ता आकारला जात असतो. आणि शेवटचा मुद्दा सांगता येईल, विमापत्र अर्पण करणे किंवा सोड किंमत. अग्निविम्यामध्ये विमा पॉलिसीला सोड किंमत नसते, कारण अग्निविमा हा अल्प मुदतीचा करार आहे, जास्तीत जास्त 1 वर्ष मुदतीसाठी घेतला जातो. परंतु आयुर्विम्यामध्ये विमा पॉलिसीला सोड किंमत प्राप्त होते. कमीत कमी विमेदाराने 3 वर्षाचे हप्ते भरले आणि तिथून पुढे तो विमा हप्ते भरू शकला नाही तर त्याच्या पॉलिसीला सोड किंमत प्राप्त होत असते. अशा पद्धतीने अग्निविमा आणि आयुर्विमा या 2 विम्यामधील फरक आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी फरक स्पष्ट करा. 4 मार्काला आपल्याला प्रश्न विचारला जातो. काही वेळा अग्निविमा आणि आयुर्विमा यामधील फरक सांगा, 4 मार्काला आपल्याला विचारलं जातं. तर 4 मार्कासाठी यामधले कमीत कमी 5 ते 6 मुद्दे आपण लिहिले तर आपल्याला 4 पैकी 4 मार्क्स मिळू शकतात. थँक्यू.